कराडमध्ये मराठा समाज बांधवांचं सध्या जेल भरो आंदोलन सुरू आहे। मनोज जरांगे यांची कराडमध्ये जी सभा झालेली होती त्या सभेप्रकरणी मराठा बांधवांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि पोलिसांनी अशा पद्धतीची कारवाई केल्यामुळे पोलिसांच्या कारवाईच्या विरोधामध्ये आता सगळे मराठा बांधव हे आक्रमक होताना दिसतात आणि त्यामुळे आता जेल भरो आंदोलन सुरू केलं गेलेलं आहे या सगळ्या मराठा बांधवांनी आणि हे सगळे मराठा बांधव एकत्र जमत आहेत आणि जेल भरो आंदोलन सुरू आहे। मनोज जरांगे पाटील यांची सभा झालेली होती आणि या सभेच्या प्रकरणी या सगळ्या मराठा बांधवांवर गुन्हे दाखल झाले होते। या सगळ्या विषयीचे अपडेट्स घेऊयात। शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, काय नेमकं प्रकरण आहे? गुन्हे नेमके का दाखल झालेले होते? यामिनी, आपल्याला माहिती आहे मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्राचा दौरा करत होते आणि तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्यामध्ये त्यांनी कराडमध्ये सभा घेतली होती। मध्यरात्री उशिरा ही सभा झाली होती आणि म्हणूनच मराठा समाजातील काही जणांवरती आणि या सभेच्या माध्यमातूनच मध्यरात्री सभा घेतल्यामुळेच हा गुन्हा जो आहे तो दाखल केला होता आणि महाराष्ट्रात कुठेही खरं तर आंदोलन अशा पद्धतीचं जेल भरो जे आहे ते होणार नव्हतं। मात्र कराडमध्ये आज जेल भरो आंदोलन यामिनी होणार होतं। ते आता पोलिसांनी हे सगळे गुन्हे जे आहेत ते काही दिवसांनंतर माघारी घेतले जातील अशा पद्धतीचं आश्वासन जे आहे ते आंदोलकांना दिले। त्यामुळं आजचं आंदोलन स्थगित होते की काय अशी आता शक्यता वर्तवली जाते। त्यामुळं आज कराडमधल्या याच ठिकाणी आज मोठ्या पद्धतीने जेल भरो आंदोलन होणार होतं, ते आता स्थगित होते की काय अशी शक्यता वर्तवली जाते। मात्र आता आंदोलकांचं नेमकं म्हणणं काय हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे। ठीक आहे, वेळोवेळी अपडेट्स घेत राहू शेखर तुमच्याकडून। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।